एका छोट्याशा गावात अजय नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. तो अभ्यासात सामान्य होता, पण वेळेची त्याला अजिबात किंमत नव्हती. त्याची एकच सवय होती, कोणतेही काम नंतर करू असा विचार तो करायचा. अभ्यास नंतर करू, आईचं काही काम असेल तर तेही नंतर करू. तो नेहमी म्हणायचा, अजून खूप वेळ आहे, नंतर करूया. पण त्याची आई सुमित्रा हे सगळं बघून खूपच काळजीत होती. तिने अजयला खूपदा वेळेची किंमत समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो कायम हसण्यावरी घ्यायचा. तो म्हणायचा, अगं अजून खूप भरपूर आयुष्य बाकी आहे, आतापासून कशाला काळजी करायची. आई गप्प बसायची, पण तिच्या मनात भीती होती की वेळेची किंमत समजायला त्याला उशीर होऊ नये. एक दिवस गावात एक धावण्याची स्पर्धा होती. त्याचं पहिलं बक्षीस होतं सायकल, ज्याची अजयला खूपच गरज होती. अजयने स्पर्धेत भाग घेण्याचा विचार केला. त्याने मनात विचार केला, तो ही स्पर्धा जिंकून सायकल नक्कीच घरी घेऊन जाईल. पण पुन्हा एकदा त्याची ती काम टाळाटाळ करण्याची सवय मध्ये आली आणि त्याने विचार केला की आपण उद्यापासून स्पर्धेच्या तयारीला लागूया. दुसऱ्या दिवशी पण त्याने तोच विचार केला की आपण उद्यापासून स्पर्धेच्या तयारीला लागूया. असं करता करता दिवसामागून दिवस गेले आणि स्पर्धेचा दिवस आला. अजयने कोणतीच तयारी केली नव्हती, तरीसुद्धा तो मैदानात पोहोचला. स्पर्धेला सुरुवात झाली. अजय धावायला लागला. थोड्या वेळाने धावता धावता त्याला त्रास व्हायला लागला आणि तो मध्येच थांबला. बाकीचे स्पर्धक लांब निघून गेले होते. अजय ती स्पर्धा हरला होता. तो मैदानाच्या एका कोपऱ्यात बसून रडत होता. अजयला खूप वाईट वाटलं होतं, पण तरीसुद्धा त्याने त्याच्या सवयीत कोणताच बदल केला नाही. त्याने या गोष्टीतून कोणती शिकवण घेतली नव्हती. त्याने त्याच्या सवयीप्रमाणे टाळाटाळ ही चालूच ठेवली. दिवस निघून गेले. आता तो कॉलेजला जायला लागला होता, पण त्याच्या सवयी मात्र बदलल्या नाहीत. वर्गात उशिरा जाणं, अभ्यास न करणं आणि शिकण्याकडे लक्ष न देणं याची सवयच त्याला झाली होती. तो विचार करायचा की आयुष्य आरामात सुद्धा जगता येतं. एक दिवस कॉलेजमध्ये प्लेसमेंटची घोषणा झाली. मोठ्या कंपन्या इंटरव्ह्यूसाठी येणार होत्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली, पण अजय आधीसारखाच म्हणाला, अजून भरपूर वेळ आहे, नंतर अभ्यास करूया. दिवस निघून गेले व इंटरव्ह्यूचा दिवस आला. अजय इंटरव्ह्यूसाठी गेला तेव्हा त्याला काहीच येत नव्हतं. नाही त्याने आपला रिझ्युमे बनवला होता आणि कोणत्याही स्किलची तयारीसुद्धा केली नव्हती. इंटरव्ह्यू लवकरच संपला व अजय रिजेक्ट झाला होता. त्या दिवशी तो खूप नाराज झाला होता. बराच वेळ एकटाच बसून होता. त्याच्या हे लक्षात यायला लागलं होतं की आपण वेळेला नाही तर स्वतःला मागे सोडत आहोत. त्याच रात्री त्याने विचार केला की तो स्वतःला बदलणार, वेळेची किंमत जाणून घेणार. दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या आईशी बोलला. त्याने आईला सांगितलं, मला माझं आयुष्य बदलायचं आहे. आई म्हणाली, तुला कळायला उशीर जरी झाला असलाय तरीसुद्धा आता वेळ घालवू नकोस. तिने अजयला वडिलांचं जुनं घड्याळ दिलं आणि सांगितलं, या घड्याळाचा आवाज तुला सतत सांगत राहील, कोणतंही काम आत्ता कर, हेच कर आणि लगेचच कर. अजयने स्वतःला शिस्त लावायला सुरुवात केली. आता प्रत्येक दिवसाची त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. सकाळी लवकर उठणं याची त्याला सवयच झाली होती. त्याने शिक्षणावर, स्किलवर मेहनत घेणं चालू केलं. वेळेबरोबर त्याचे विचार, सवयी, आयुष्य बदलायला लागलं. काही महिन्यानंतर पुन्हा प्लेसमेंट आलं. यावेळी अजय तयार होता. त्याने आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला. तो सिलेक्टही झाला. त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली, ती खूपच खुश होती. खूपच महत्त्वाची आहे आणि त्याचा योग्य उपयोग आयुष्य बदलतं. आईने हसत त्याला सांगितलं, लक्षात ठेव बाळा, वेळेला पकडू नको तर तिचा आदर कर. अजयने मान खाली घालत आईला सांगितलं, हो आई, मी आत्ता कधीच वेळ वाया घालवणार नाही. यातून आपल्याला कळतं, जे वेळेची किंमत करतात त्यांना वेळ यशापर्यंत पोचवते, पण जे वेळ वाया घालवतात ते आयुष्याच्या शर्यतीत मागेच राहतात. वेळ जीवन आहे आणि त्याला योग्य दिशा दाखवणं आपलं कर्तव्य आहे.